नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाउजचे कटिंग कसे करायचे। तर 32 साईजची कटोरी आहे, तर त्याचे आपण डायरेक्ट ब्लाउज पीसवर कसे कटिंग करायचे आज आपण बघणार आहोत। तर छाती आहे 32 इंच, पूर्ण उंची आहे 14 इंच, मागील गळा आहे 8 इंच, पुढील गळा आहे 6.5 इंच, शोल्डर आहे 5 इंच, आडे आहे 2.5 इंच, मुंडा आहे 5.5 इंच, भाई उंची 5 इंच आणि भाई घेर 5.5 इंच। ही सर्व 32 साईज कटोरीची मापे आहेत। तर या पद्धतीने आज आपण कटोरी ब्लाउजचे कटिंग बघणार आहोत। हे सर्व मेजरमेंट आहे, ह्या मेजरमेंटनुसार आपण आज कटिंग करणार आहोत। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। तर हे बघा, आधी आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत। तर उंची आहे आपली 13 इंच, प्लस त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स केलेला आहे, म्हणजे 14 इंच आपली उंची आलेली आहे। शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 इंच, इथून मुंड्याचं माप आहे आपलं 5.5 इंच, पुढील गळा आहे 6.5 इंच, मुंड्यापासून आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे। तर आपले छाती आहे 32 इंच, म्हणजे 8 इंच येणार, प्लस 1.5 इंच मार्जिन। हे आपल्या पाठीमागच्या भागाचं आपण सगळं मेजरमेंट बघायला लागलो आहे। तर आडे आहे 2.5 इंच, पाठीमागचा गळा आहे 8 इंच, दीड इंचावर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। पाठीमागचा गळा आपल्याला चौकोनीच ठेवायचा आहे। तर हे बघू शकता, उंची घेतलेली आहे मी 14 इंच, शोल्डर घेतलेले आहे 5 इंच, मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, मागील गळा घेतलेला 8 इंच आणि मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती दिलेला आहे। 32 साईजचा कटोरी आहे, तर 8 इंच आपलं चेस्टचं माप येणार, चौथा भाग 32चा आणि मार्जिन 1.5 इंच। तर आता आपण हे सर्व मेजरमेंट मागच्या साईडचं आहे, पाठीच्या भागाचं, तर ह्याचं आपण कटिंग करून घेऊया आणि फ्रंट साईड आता कटिंग करू, मेजरमेंट करूया। तर आपण पुढच्या साईडचं आता कटिंग करून घेऊया। तर आहे असं आपण पूर्ण व्यवस्थित ठेवून घेऊयात, यात काहीही बदल करायचा नाही। तर हे बघूया आपण फ्रंट साईडचं आता। तर पुढील गळा आपला आहे 6 इंच,
तर आपल्या मुंड्याचा आकार येतोय 5.5 इंचावरती। फ्रंट मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे। आता आपल्याला योगपट्टी 3 इंचावरती घ्यायची आहे, 2.5 इंचावरती ह्या साईडला। पुढील आकार गोल द्यायचा आहे। तर आपला इथं कटोरी येणार आपली 5.5 इंचावरती। इथून आपल्याला घ्यायचं आहे 5 इंचावरती। आपल्याला असा आधी सरळ रेषा आखून घ्या, परत ह्या दोन्हींचा मध्य करा 2 पॉइंटचा। या साईडला इकडे 1 इंच घ्या आणि आपल्या कटोरीचा छान असा आकार द्या। तर बघू शकता कसा असा गोल छान असा व्यवस्थित आकार देऊन घ्या तुम्ही। तर आता आपण कटिंग करून घेऊया। आता फ्रंट मुंड्याचा आकार आपण कटिंग करूया। तर हे बघू शकता अशा पद्धतीने कटिंग झालेलं आहे। तर आपण ही आता वाढीव कटोरी आपल्याला घ्यायची आहे डायरेक्ट कपड्यावरती। तर आपण आता इथं वाढीव कटोरी घेणार आहोत, वाढवून घेणार आहोत। तर ही कटोरी अशी क्रॉस मध्ये ठेवून घ्या। ह्या साईडला तुम्हाला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, ह्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करता त्यावेळेस क्रॉस मध्ये ठेवा कटोरी। आणि गळ्याचा आकार देऊन घ्या। ह्या साईडला 1/2 इंच घ्या, ह्या साईडला थोडंसं 1/2 इंच घ्या। परत ह्या दोन्हींचा मध्य करा आणि 1 इंच इथं खालच्या साईडला घ्या, इथंही असा शेप देऊन घ्या। तर बघू शकता ह्या साईडला 1 इंच, ह्या साईडला 1 इंच, खाली 1 इंच घेतलेला आहे, 1/2 इंच इथं वाढवून घेतलेला आहे। तर आता आपण ही कटोरी कट करून घेऊया। तर हे बघू शकता हे कटोरीचं कटिंग झालेलं आहे। जर तुमचं कापड जास्त असेल तरच तुम्ही असं डायरेक्ट वाढीव कटोरी घ्या, अन्यथा तुम्ही पेपर कटिंग घ्या किंवा मी कटोरीचं आणि दुसऱ्या पद्धतीनं कटिंग सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करू शकता। जर कापड जास्त असेल तुमचं तर वाढीव कटोरी तुमची कापडामध्ये बसेल। जर कमी कापड असेल 90 किंवा 85 सेंटीमीटर तर त्यामध्ये वाढीव कटोरी तुमची बसणार नाही, त्यासाठी तुम्हाला पेपर कटिंगच करावं लागेल। तर आता आपण बाहीचं कटिंग बघूया। बाही उंची आपल्याला घ्यायची आहे 5.5 इंच प्लस त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे, म्हणजे 5.5 इंच येणार। तर हे काठ आपल्याला बाहीला ठेवायचे आहेत। तर आता बघूया आपण, इथे आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच, इथून क्रॉस मध्ये आखून घ्या। आपला दंडघेर आहे 5.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे। परत ह्या दोन्हींचा मध्य करून घ्या
परत ह्या दोन्हींचा मध्य करा. 1 इंच ह्या साईडला घ्या वरती, अर्धा इंच ह्या साईडला घ्या आतल्या साईडला आणि मुंड्याचा आकार द्या. आता कटिंग करून घेऊयात आपण. आता हे ओपन करा. अर्धा इंचावरती जे मुंड्याचं आपण कटिंग हे केलेलं आहे ते कट करून घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं बाईचं कटिंग पण झालेलं आहे. हे आपली कच्ची कटोरी आणि ह्यापासून आपण वाढीव कटोरी घेतली तीही, आणि हा आपला ज्या भागाला कटोरी जोडतो तो हा भाग, आणि हा पाठीचा भाग, आणि ही आपली योकपट्टी. हे अशा पद्धतीने सगळं डायरेक्ट आपण कपड्यावरती कटिंग करू शकतो. तेही जर ब्लाऊज पीस जास्त असेल तर तुम्ही वाढीव कटोरी ह्याच्यावरती घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला पेपर कटिंग करूनच ब्लाऊज पीसवर कटिंग करावं लागेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.